श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्त हो, आपण गणेशाला प्रार्थना करतो. प्रार्थना अत्यंत श्रवणीय असते. तिचे नाद माधुर्य व चाल अलौकिक असते. हे गाताना भक्त तल्लीन होतात. परंतु त्याचा आपल्याला अर्थ माहीत असेल तर भाव देवापर्यंत पोचतो. अर्थ समजून म्हटले तर आरतीमध्ये भाव येतात. तर आपण तो जाणून घेऊया. घालील लोटांगण या प्रार्थनेचे रहस्य तुम्हाला माहीत आहे का? कोणत्याही देवाच्या आरतीनंतर एका सुरात व धावत्या चालीत ही प्रार्थना म्हटली जाते. अतिशय श्रवणीय व नादमधुर असल्याने खूपच लोकप्रिय आहे. सर्वत्र म्हटली जाते व भक्त त्यात तल्लीन होऊन जातात. आज आपण या प्रार्थनेमधील वैशिष्ट्य पाहूया व त्याचा अर्थ समजून घेऊया. ही प्रार्थना 4 कडव्याची आहे व 5वे कडवे हा एक मंत्र आहे. 1. प्रार्थनेतील 4ही कडव्यांचे रचयिता वेगवेगळे आहेत. 2. ही 4ही कडवी वेगवेगळ्या कालखंडात लिहिली गेली आहेत. 3. पहिले कडवे मराठीत असून उरलेली कडवी संस्कृत भाषेत आहेत. 4. बऱ्याच जणांना असे वाटते की ही गणपतीची प्रार्थना आहे, पण ही सर्व देवांच्या आरतीनंतर म्हटली जाते. 5. यातील एकही कडवे गणपतीला उद्देशून नाही. 6. वेगवेगळ्या कवींची व वेगवेगळ्या कालखंडातील कडवी एकत्र करून ही प्रार्थना बनवली गेली आहे. आता आपण प्रत्येक कडवे अर्थासह पाहूया. 1. घालील लोटांगण वंदिन चरण, डोळ्यांनी पाहिन रूप तुझे, प्रेमे आलिंगन आनंदे पूजिन, भावे ओवाळीन म्हणे नामा. वरील कडवे संत नामदेवांनी 13व्या शतकात लिहिलेली एक सुंदर रचना आहे. अर्थ विठ्ठलाला उद्देशून संत नामदेव म्हणतात, तुला मी लोटांगण घालीन व तुझ्या चरणांना वंदन करीन. माझ्या डोळ्यांनी तुझे रूप पाहीन. एवढेच नाही तर तुला मी प्रेमाने आलिंगन देऊन अत्यंत मनोभावे तुला ओवाळीन. 2. त्वमेव माताच पिता त्वमेव, त्वमेव बंधूच सखा त्वमेव, त्वमेव विद्या द्रवेण त्वमेव, त्वमेव सर्व मम देव देव. हे कळवं आद्य शंकराचार्यांनी गुरुस्तोत्रात लिहिले आहे. हे संस्कृतमध्ये आहे. हे 8व्या शतकात लिहिले गेले आहे. अर्थ तूच माझी माता व पिता आहेस, तूच माझा बंधू आणि मित्र आहेस, तूच माझे ज्ञान आणि धन आहेस, तूच माझे सर्वस्व आहेस. कायेन वाचा मनसेंद्रियर्यो बुद्ध्यात्मना वा प्रकृती स्वभावात करोमि यदेत सकल परस्मै नारायणपी समरयामी. हे कळवे श्रीमद भागवत पुराणातील आहे. ते व्यासांनी लिहिले आहे. अर्थ श्रीकृष्णाला उद्देशून, हे नारायणा, माझी काया व माझे बोलणे, माझे मन, माझी इंद्रिये, माझी बुद्धी, माझा स्वभाव आणि माझी प्रकृती यांनी जे काही कर्म मी करीत आहे ते सर्व मी तुला समर्पित करीत आहे. अच्युतम केशवम रामनारायणम कृष्ण दामोदरम वासुदेवम हरी श्रीधर माधव गोपिका वल्लभम जानकी नारेक रामचंद्र भजे. वरील कडवे आदी शंकराचार्याच्या अच्युताकष्टम मधील आहे, म्हणजे 8व्या शतकातील आहे. अर्थ मी भजतो त्या अच्युताला, त्या केशवाला, त्या रामनारायणाला, त्या श्रीधराला, त्या माधवाला, त्या गोपिका वल्लभाला, त्या श्रीकृष्णाला, आणि मी भजतो त्या जानकी नायक श्री रामचंद्राला. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण कृष्णा कृष्ण हरे हरे. हा 16 अक्षरी मंत्र कलिसंतरण या उपनिषदातील आहे. कलियुगाचा धर्म हे हरिनाम संकीर्तन आहे. याशिवाय कलियुगात कोणताच उपाय नाही. हा मंत्र श्री रामकृष्णाला समर्पित आहे. अशी ही वेगवेगळ्या कवींची वेगवेगळ्या भाषेचे मिश्रण असलेली प्रार्थना अत्यंत श्रवणीय आहे. तिचे नादमाधुर्य व चाल अलौकिक आहे. रचना कोणाची असो,
हे गाताना भक्त तल्लीन होतात व त्यांचा भाव देवापर्यंत पोहोचतो. अर्थ समजून म्हटले तर आरतीमध्ये भाव येतात. श्री गणेशाय नमः, श्री गणेशाय नमः, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी.